सर, व्याख्यान हे अतिशय अभ्यासपूर्ण झालेलं आहे आणि त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होतील. मला वाटतं सरांना मी विनंती करतोय सर की 20 मिनिटं अवधी हा श्रोत्यांवरती थोडा आपण काही त्यांचे प्रश्न टाळले जातील. कृपया आपण थोडा वेळ द्यावा. ठीक आहे, आपण जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू. चालेल. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. Hi, my name is Imran Deshmukh. Due to this, voice constraint, I just put up one question through chat. So I know we don't have time right now for this session, but maybe once we log in again, I request sir to please share his comment and elaborate that topic little bit. Okay. Which is very much relevant with the current scenario. You feel even though there are lots of so-called leaders available in Bahujan and minority communities, still direction is influenced or controlled by few upper caste people. Please comment and share your feedback. ओके, चालेल. याच्यावर बोलू आपण परत लॉगिन झाल्याच्या. ठीक आहे. मायनॉरिटी मधून असणारे जे काही आणखी म्हणजे नेते आहेत, त्यांच्यापैकी काही नेत्यांना किंवा त्यांच्या राजकारणाला मुख्य प्रवाही राजकारणातील पक्ष नियंत्रित करतात का, अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. एक ऐकायला येते ना मी काय म्हणतोय ते? हो सर. थोडंसं फीडबॅक. हा सर एक मिनिट युवराज सर, सॉरी अपना इमरान सर. Yes. Hello. Yes, clearly audible. इमरान. ओके, सेम क्वेश्चन तुमचा क्वेश्चन तोच आहे ना सर, इमरान सर? माझा क्वेश्चन not only for minority, it's for Bahujan as well. I just need to understand in general. That's why I explained the definition of Bahujanas in present scenario. Okay. Yes sir. माझा मुद्दा असा आहे की आजच्या संदर्भामध्ये बहुजन कोण आहेत. मी तुम्हाला सांगितलं, परत त्याची पुनरुक्ती मी करतो की सांप्रतच्या व्यवस्थेत म्हणजे वर्तमानकालीन व्यवस्थेमध्ये धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या नाकारलेले जे लोक आहेत आणि ज्यांना मुक्तीसाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांची आवश्यकता आहे किंवा या मूल्यांच्या रुजवणुकीची आवश्यकता आहे, असे जे सगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांना बहुजन म्हणता येऊ शकतं आजच्या काळामध्ये. मग बहुजन नेतृत्व म्हटल्याच्या नंतर फक्त विशिष्ट जातीतलाच व्यक्ती असेल असं नाही. त्याच्यामध्ये एखादा मायनॉरिटी मधला देखील नेता असू शकेल, एखादा ओबीसी मधला देखील नेता असू शकेल किंवा एससी मधला देखील नेता असू शकेल. परंतु याची व्याप्ती कुंठित करण्याचं काम सातत्यानं मुख्य प्रवाही पक्ष किंवा मुख्य प्रवाही राजकारण करत असतं. कारण या बहुजन प्रतिनिधीचं किंवा नेत्यांचं राजकारण त्यांच्या हिताच्या विरोधात जाणार आहे. कारण त्यांची जी हक्काची जी वोट बँक आहे त्यावरती उद्या हे दावा करतील या भीतीपोटी अशा मग नेतृत्वांना एकतर बदनाम करण्याचं काम एका बाजूला केलं जातं किंवा वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना स्वतःच्या कच्छेपी लावण्याचं काम केलं जातं किंवा दमनतंत्रही मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. या वेगवेगळ्या हातोट्या वापरून असे जे सगळे नेते आहेत बहुजनाच्या हिताचं राजकारण करणारे, त्यांना स्वतः करण्याचं काम सातत्यपूर्ण पद्धतीनं भारतवर्षामध्ये चालत असतं. त्याच्यामुळे आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे, अशा अनेक नेते आहेत, परंतु कोणाचं मी नाव इथं घेतलेलं नाही. पण हे एक प्रकारचं आव्हान आमच्या समोर आहे. जनता म्हणून आमची जी कर्तव्य आहेत, आम्ही जिथं असू तिथून आम्ही या विषयावरती प्रबोधन केलं पाहिजे किंवा आमचं हितैषी जे राजकारण आहे त्याचं प्रबलन करण्याचं काम, त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सपोर्ट करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आपण प्रत्यक्ष जर राजकारणामध्ये जर सहभागी होऊ शकत नसू तर कमीत कमी बाहेरून पाठिंबा दिला पाहिजे. तेही शक्य जर नसेल तर आर्थिक मदत केली पाहिजे. तेही शक्य नसेल तर आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जो मूलगामी बहुजनांचं राजकारण आहे त्यासाठी वाहून घेणारा, त्याला सपोर्ट केला पाहिजे. किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला वैचारिक भूमिका जर तयार करता येत असेल पूरक अशा पद्धतीची बहुजनांच्या राजकारणासाठी, तेही तुम्ही करू शकता. राहून आम्हाला राजकीय भूमिका असली पाहिजे. बहुजनाच्या राजकारणासाठी
चालना देण्याचं छोटं मोठं काम आम्ही केलं पाहिजे. सर आवाज येतोय माझा? हो सर, येत आहे सर, येत आहे सर, कंटिन्यू येत आहे. सर तुमचा आवाज परत गेला युवराज सर, येत नाही आवाज आता. हा, आता आला आवाज माझा? हो सर, येत आहे. क्लिअरली ऑडिबल, आवाज तर येते हा. आम्हाला. हा, ओके चालेल. देशमुख सर. हा सर, बोला सर. हा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे. आणखी काही शंका असेल तर No sir, you did your best. Just wanted to understand any specific thing, म्हणजे आपण काही असेल त्याच्यावरती थोडासा लाईट पुट अप करता, म्हणजे आम्हाला पण डायरेक्शन पाहिजे ना, म्हणजे ऍटलीस्ट अंडरस्टँड, बट देअर मस्ट बी सम डायरेक्शन by which we can understand what is right and what is bad, what is right and what is not right, individually or collectively for the entire community. ओके, पुढचा प्रश्न घ्या सर. प्रशांत सर, आवाज येतोय माझा? येत आहे सर. हो सर. पुढचा प्रश्न आहे कोणाचा? सर पुढचा प्रश्न स्क्रीन वरती हात आहे, डॉक्टर सुरेश सुर्वे यांचं. येस सर. बोलू का? बोला. हो सर, बोला सर. सुर्वे सर बोला. जय भीम सर. जय भीम. जय भीम. अच्छा, आता हो, जय भीम सर. आतापर्यंतचा काळ आहे की दलित चळवळ आहे ती आहे, ती योग्य दिशेने चाललेली आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. काही ठिकाणी काही काचखळगे आहेत, काही ठिकाणी बऱ्यापैकी सपोर्ट भेटतो, काही ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी. तर आता सर्वजण आहेत, जेवढे काही राजकारणी आहेत, मी कोणाचं स्पेसिफिकली नाव घेत नाही, घ्यायचं झालं तर सगळ्यांचं घेऊ शकतो. तर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जर बघितलं तर प्रत्येक जण आहे ते प्रत्येकाचे गट पाडलेले आहेत. दलित पॉलिटिकल पार्टीज और वी कॅन से अ दलित मुवमेंट इज अ फ्रॅक्शनाइज्ड इनटू अ डिफरंट सेगमेंट. बिकॉज ऑफ दॅट, आता पहिला मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे, तुम्ही राजकारण करताय, कोणाच्या नावावर करताय, कोणाच्या म्हणजे सहाय्यतेने करताय, तर बाबासाहेबांच्या किंवा बाबासाहेबांच्या विचाराच्या अधीन करताय तुम्ही. परंतु तुमच्यामध्ये जर मेळ जर नसेल तर बाकी जे आहेत वेगवेगळेपणाचा फायदा घेऊन तुम्हाला पुढे आयुष्यभर वापरतच राहतील त्या ठिकाणी. मी मुद्दामून हा शब्द वापरतो त्या ठिकाणी. होय होय होय. जर का तुमचं प्रेरणास्थान एक आहे, जर का तुम्ही त्या विचारसरणीला धरून जर चालता, तर एकत्रित येऊन तुम्हाला त्या ठिकाणी या अन्यायाविरुद्ध किंवा जे काही प्रमुख चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल जे काही की तुम्ही एकत्रित येऊन का त्या ठिकाणी हे करत नाही. तर युनिफिकेशन ऑफ अ दलित लीडर्स, इज इट नेसेसरी फॉर प्रेझेंट टाइम? व्हॉट यू थिंक? याच्यामध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा, आपल्याकडं जी एक रचना आहे, आमच्याकडं संसदीय लोकशाही आहे, बहुपक्ष पद्धती आहे, बरोबर. त्या रचनेमध्ये प्रत्येकाला पक्ष काढण्याचं स्वातंत्र्य आहे, नंबर 1. ओके. आणि त्यामुळं इथं एकाच जात समूहाचे अनेक पक्ष आहेत, लक्षात घ्या. बरोबर. असं नव्हे की मराठ्यांचे वेगवेगळे पक्ष नाहीत. बरोबर आहे. मराठ्यांचे वेगवेगळे पक्ष आहेत, मराठ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, तरीही ते सत्तेमध्ये आहेत. ठीक आहे. बरं, आपण तुर्तास असं मानलं की त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण ब्राह्मणांचं उदाहरण घेऊ. ठीक आहे. ब्राह्मण हे अनेक पक्षामध्ये आहेत आणि एवढे अल्पमतात असताना देखील ते सत्तेमध्ये येतात. ठीक आहे. बरोबर. याच न्यायानं किंवा याच नियमानुसार मुस्लिम अल्पसंख्याक असतील किंवा दलित बहुजन असतील, यांच्यामध्ये देखील अनेक संघटना आहेत आणि अनेक पक्ष आहेत. म्हणजे हे असं काहीतरी आगळं वेगळं रसायन प्रकरण आहे असं त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ आहेत, बरोबर, पण त्यांचे दोन वेगळे मतप्रवाह वेगळे आहेत, विचार बरोबर आहे. किंवा ऐकून घ्या, किंवा त्याच्यानंतर तुमचे धनंजय मुंडे असतील किंवा आमच्या पंकजाताई असतील, भाऊ बहीण आहेत, तेही वेगवेगळ्या पक्षांचं ते प्रतिनिधित्व करतात, किंवा अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. मग याच पद्धतीनं जी एक स्वाभाविक चौकट आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या चौकटीमध्ये
कुणालाही पक्ष काढण्याचा अधिकार आहे. म्हणून दलितांनी अनेक पक्ष आणि अनेक संघटना काढलेल्या आहेत. पण होतं असं ज्यावेळेस चर्चा होते, मेन स्ट्रीम मीडिया ज्यावेळेस चर्चा करतो किंवा मुख्य प्रवाही पक्ष ज्यावेळेस चर्चा करतात बहुजनांच्या पक्षाची किंवा अल्पसंख्याकांच्या पक्षाची, त्यावेळेस पक्षाला पक्ष न म्हणता ते गट म्हणतात. हे चुकीचं आहे. कारण बीएसपी ही रिकॉग्नाइज्ड पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड पार्टी आहे, किंवा आणखी दुसरे जे पक्ष आहेत, आठवलेंचा इव्हन पक्ष जो आहे तोही रजिस्टर्ड पक्ष आहे. आणि म्हणून एकाला गट म्हणणे आणि दुसऱ्याला पक्ष म्हणणे हे सिस्टीमनं ठरवलेला कार्यक्रम आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं गृहीत धरू की पॅन्थर फुटली, आठवलेचा पक्ष वेगळा झाला, कवाडेचा पक्ष वेगळा झाला किंवा टीएम कांबळेचा पक्ष वेगळा झाला, त्यांना एकमेकांना गट म्हणतात. परंतु आपल्या आणि प्रकाश आंबेडकर कधीच एकत्र नव्हते. ते एकमेकापासून फुटलेले नाहीत. प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र 1985 पासून राजकीय चळवळ सुरुवात झालेली आहे, रजिस्टर्ड पार्टी, तरी देखील आपण त्यांना गट म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह चालवलं जातं त्याच्यामध्ये भेद आहे, एक मुद्दा. आणि दुसरा असा आहे की फक्त डोकी एकत्र येण्यापेक्षा नेत्यांची समाजाचं जे संघटन आहे ते संघटन उभा करणं आवश्यक आहे. मग हा समाज कुठला, तर फक्त पूर्वाश्रमीचा महार किंवा आजचा बौद्ध समाज नाही, तर याच्यामध्ये नाहिरे वर्गातील अनेक जातीय लोक असतील, अनेक धर्मीय लोक असतील, ज्याला आपण सर्वहारा म्हणतो किंवा नाहिरे वर्ग म्हणतो, किंबहुना इथं नाकारला गेलेला ब्राह्मणही असू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाकडून ब्राह्मणांनी निवडणुका लढवल्या, एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि म्हणून एक जातीय नेत्यांचं जे संघटन सिस्टीमला अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीचं नॅरेटिव्ह चालवलं जातं ते फसवा आहे, असं माझं मत आहे. ओके. परंतु आतापर्यंत भरपूर वेळा असं दलित एकीकरण हा एक कन्सेप्ट त्या ठिकाणी उदयाला आलेला, त्यावेळेला भरपूर वेळा केलेलं आहे. केलेले आहे. 1990चं जे उदाहरण आहे, हा सांगतो ना मी, एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल ते. 1989ला रिडल्सचं आंदोलन झालं. रिडल्स इन हिंदुइझम नावाचं बाबासाहेब आंबेडकरांचं, बाबासाहेबाचा जो ग्रंथ आहे तो पब्लिश करण्यावरून आंदोलन झालं. फार मोठा मोर्चा मुंबईला भूतून भविष्यती निघाला आणि मागण्या मान्य झाल्या. त्या पार्श्वभूमीवर सगळी ही मंडळी जी आंबेडकरवादी एकवटलेली होती आणि मग काँग्रेसच्या गोटामध्ये 90ची जी विधानसभेची जी निवडणूक होती, त्या 90च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रकाश आंबेडकरांची भूमिका विरोधी पक्षाच्या सोबत जाण्याची होती. आणि म्हणून काँग्रेसने काय केलं, काही तरुण मुलं जी संघटन त्यांना एकत्रित करून उपोषणाला बसवलं आणि प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या राजकारणामध्ये खेचण्यासाठी किंवा त्यांच्या सोबतच ठेवण्यासाठी त्यांनी ऐक्याचं नाटक केलेलं आहे. वारंवार प्रकाश आंबेडकरांवरती त्यावेळेस टीका टिप्पणी झालेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं मुख्य प्रवाही पक्ष हे ऑपरेट करत असतात, हाही मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे पुढं यांचं धोरण आहे, काम मेनस्ट्रीम मीडिया मोठ्या प्रमाणात करत असतो. आपल्याकडे माध्यमाची कमतरता आहे, सिस्टीम मध्ये आम्ही तळाला आहेत आणि त्याच्यामुळे आपला आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. ह्या सगळ्या उणीवा आहेत, ही सगळी आव्हानं आहेत, ती आम्हाला पेलून पुढे चालावं लागेल. धन्यवाद सर माहितीबद्दल. धन्यवाद. थँक्यू सर, खूप सुंदर. सर दुसरा प्रश्न आहे रमा सोनावणे मॅडम यांच्याकडून. तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी आपला माईक ऑन करून त्यांना प्रश्न विचारावा. रमा सोनावणे मॅडम. सोनावणे मॅडम. हा हॅलो. हा ताई बोला. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय ताई आपला, बोला. हा हा. जय भीम सर. आपण खूप छान अभ्यासपूर्ण चळवळीचा इतिहास सांगितला, पण मला असं विचारायचं आहे की राजकीय सत्ताच्या आधी आपण म्हणजे कृती कार्यक्रम कसा असावा याबद्दल रूपरेषा सांग. राजकीय कार्यक्रम म्हणजे राजकीय सत्तेसाठी आपण एवढं सगळं म्हणजे करणार आहोत, त्याच्या आधी आपण कृती कार्यक्रम कसा असावा आपला, की जेणेकरून आपण एक स्वतंत्र असं आपलं चळवळीला सपोर्ट मिळेल. त्यासाठी कृती कार्यक्रमाचा एक प्रोग्राम कसा असावा या संबंधी आपण जर माहिती दिली तर आणखी बरं वाटेल. खरं म्हणजे राजकीय यश तुमची सामाजिक मुळं जी आहेत किंवा आर्थिक मुळं जी आहेत ती किती मोठ्या प्रमाणामध्ये घट्ट आहेत त्यावरती अवलंबून असतं. किंवा ही मुळं तुमची घट्ट असल्याशिवाय जर तुम्ही सत्ता प्राप्ती केली तर ती टिकत नाही.
बीएसपीच्या बाबतीत ते थोडंफार झालेलं आहे, त्याचं विश्लेषण मी नंतर करेन. आणि म्हणून आपण पाहतो किंवा आपल्याकडे काही उदाहरणं सांगितली जातात की बुद्धाच्या क्रांतीनंतर सम्राट अशोक सम्राट बनले, किंवा संत परंपरेच्या नंतर छत्रपती शिवराय हे राजे बनले. हे उदाहरण जर आम्ही घेतलं तर आपल्याला असं म्हणता येईल की मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम केल्याच्या नंतर आम्हाला राजकीय यशप्राप्ती होऊ शकते. सर्व क्षेत्रामध्ये काम आम्हाला करावं लागतं. त्याचं सगळ्यात आधुनिक आणि मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर RSS ही संघटना राजकीय नसताना त्यांनी ज्या पद्धतीची कामं केली त्या आधारे बीजेपीचं राजकारण उभं राहिलं आणि आज मितीला म्हणजे जवळपास 100 वर्षाच्या चळवळीच्या नंतर ही मंडळी भारतभर सत्तेमध्ये आलेली आहे. मला असं वाटतं त्यांच्याशी आपले मतभेद असले किंवा वैचारिक दृष्ट्या ते आमच्या विरोधातले जरी असले तर त्यांची कार्यपद्धती जी आहे ती सूचक आहे आमच्यासाठी, आणि त्या पद्धतीचा त्याग करून मला असं वाटतं की बहुजनांचं राजकारण किंवा सत्ताकारण आम्ही करायला हवं. तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही योगदान देऊ शकता, सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक, सांस्कृतिक, परंतु तुमच्या सत्ता परिवर्तन होऊन तुम्ही सत्तेत जाण्यासाठीचा एक संदर्भ किंवा एक पदर त्या तुमच्या कामाला, तुमच्या कृती कार्यक्रमाला किंवा तुमच्या विश्लेषणाला असला पाहिजे. थँक्यू सर. पण आम्हाला असं म्हणायचंय की पूर्वीचं जे राजकीय सत्ता मिळवण्याच्या आधी आध्यात्मिक उहापोह केला पाहिजे, सामाजिक उहापोह केला पाहिजे, आणि मग ह्या सर्व संरचनेतून मग आपण राजकीय सत्ता सहज घेऊ शकतो का? नाही, काही गोष्टी जाणीवपूर्वक झाल्या पाहिजेत. जसं की तुकाराम महाराजांनी समाजाला आत्मभान प्राप्त समाजाला स्वतःच आत्मभान प्राप्त करून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. परंतु तुम्हाला जर सत्ताकारण करायचं असेल तर तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावाच लागतो. या सगळ्या ताकदींचा तुम्हाला कौशल्यानं डावपेच आखून आणि वेळेचं काळाचं भान राखून वापर करून घ्यावा लागतो आणि सत्तेमध्ये जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक कराव्या लागतात. नेतृत्वाचा तिथं कस लागतो, त्याच्या अनुयायाचा तिथं कस लागतो, तेव्हाच आपण सत्तांतर करू शकतो. थँक्यू सर. समाधान. मेन्शन नॉट. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. सर नेक्स्ट इथे हात आहे रेस केलाय क्वेश्चन विजय आहिरे सर. हा, आहिरे सर बोला. वेलकम. हो, जय भीम सर. जय भीम. जय भीम. आपण जे प्रबोधन असं केलं समाजाचं राजकीय दृष्टीने आपलं उत्थान कसं होईल याच्यावर तुम्ही बोला, ते मान्य आहे. पण समाजाचं बहुजन नेतृत्व आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे का? ज्या पद्धतीने काशीरामजीने एक व्यवस्थित व्यूहरचना करून युपी मध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, राजकीय प्रभुत्व निर्माण केलं, असा बहुजन समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु सत्तेकडे वळत नाही. ही फार दुर्दैवाची बाब आहे. बोला पूर्ण करा सर, प्रश्न पूर्ण करा. म्हणून मला प्रश्न असा म्हणायचा की बहुजन नेतृत्वाची वाटचाल करण्याकरता आपण आणि समाजाने प्रयत्न केला पाहिजे, तो दिसत नाही. याकरता सामाजिक संघटना वेगळी निर्माण महाराष्ट्रात व्हावी अशी आमची इच्छा आहे. बरं झालं, मला या मुद्द्यावर बोलायचंच होतं. एक मी सुरुवातीला सांगत असताना सांगितलं की खरं म्हणजे बहुजन समाज पक्ष ही जी टर्म आहे ती विठ्ठलरामजी शिंदे यांची टर्म आहे. परंतु अलीकडच्या राजकारणामध्ये कांशीरामजींनी बहुजन या संकल्पनेचा प्रभावी वापर केला, हे कुणीही नाकारू. म्हणजे हे उत्कृष्ट संघटक होते आणि त्यांचा फार मोठा त्याग बहुजनांच्या राजकारणामध्ये आहे, हे पण कुणीही नाकारू शकत नाही. थोडं मी विस्तारानं बोलतो, 1-2 मिनिट आपले घेतो. कांशीरामजींनी बामसेपची स्थापना केली आणि त्या माध्यमातून एक महत्वाचं काम त्यांनी केलं की चळवळीसाठी जो फंड आवश्यक आहे तो फंड उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभी केली. आणि दुसऱ्या बाजूला बामसेप मधले जे कर्मचारी आहेत ते सुशिक्षित होते आणि म्हणून बहुजनाच्या राजकारणासाठी त्यांच्या चर्चा विश्वातून मशागत करण्याचं काम दुसऱ्या बाजूला बामसेपच्या या सगळ्या
आणि मग याच्यामुळं कांशीरामजीची जी चळवळ पुढच्या काळामध्ये जी आहे ती गतिमान झाली राजकीय चळवळ. परंतु इथं मुद्दा असा आहे की कांशीरामजींनी 15% वर्सेस 85% अशा पद्धतीचं एक गणित मांडलं, म्हणजे 85% लोक बहुजन आहेत. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून ते स्वागतार्ह देखील आहे आणि उत्तरेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेमध्ये जाण्याचं काम त्यांनी केलं. हे करत असताना राजकीय क्लुप्त्यांचा वापर केला. बीजेपीच्या सोबत त्यांनी युती केली, काही वेळा समाजवादी पक्षासोबत केली, काँग्रेस सोबत केली. तदनंतर जे सत्तेचे परिणाम किंवा जी उपलब्धी समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे होती ती उपलब्धी सांस्कृतिक प्रतीकाच्या स्वरूपात होती. जसं की गौतम बुद्धाच्या नावाने एक जिल्हा, जसं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पार्क किंवा काही योजना कांशीरामजींनी सत्तेच्या माध्यमातून सुरुवात केल्या किंवा मायावतीजींनी सुरुवात केल्या. परंतु या योजना राबवण्यासाठी त्या पद्धतीचा जो समाज, सुशिक्षित आणि तयार समाज जो त्यापूर्वी करायला पाहिजे होता तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला नव्हता. त्याच्यानंतर कांशीरामजीच्या नंतर पार्टी मोठी झाली, मायावती 2दा मुख्यमंत्री बनल्या, फंड्स मोठ्या प्रमाणात येऊ लागले. कारण उमेदवार ज्यावेळेस उमेदवारी मागायचे त्यावेळेस करोडोने डोनेशन्स उमेदवार द्यायचे आणि या कारणामुळे बामसेपची गरज उरली नाही. दुय्यम दर्जा बामसेपला प्राप्त झाला. परंतु त्यामुळे नुकसान असं झालं की जे एक सामाजिक मशागतीचं काम बामसेप करत होती ते राहून गेलं आणि हळूहळू मायावतीच्या काळामध्ये बीएसपीचा आलेख खाली येत गेला, राजकीय आलेख. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांनी मोठं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पडली आणि त्यामुळं अनेक रिपब्लिकन नेते काँग्रेस धार्जिने झाले आणि त्याचा फायदा घेऊन खेड्यापाड्यामध्ये दलितांवरती अन्याय अत्याचार सुरुवात झाले त्या काळामध्ये. आणि मग या पार्श्वभूमीवरती रिपब्लिकन नेते काँग्रेसमध्ये जाणे आणि दलितावरती अत्याचार होणे या पार्श्वभूमीवरती दलित पॅंथरचा उदय झाला. नेमकी याच इतिहासाची पुनरावृत्ती आज उत्तर प्रदेशामध्ये होते की बीएसपी सेटबॅकला गेलेली आहे. राजकीय दृष्ट्या सत्ता बीएसपीच्या हातातून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्ववाद्यांनी धुडगूस उत्तरेत घातलेला आहे. दलित अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि म्हणून चंद्रशेखरांची भीम आर्मी पॅंथरची संहिता घेऊन पुढे आलेली आहे आणि काम करते. यांनी एक महत्वाचं काम केलेलं आहे की खेड्यापाड्यामध्ये शिक्षणासाठी शाळा उभा करणे आणि शिक्षणासाठी लोकांना उद्युक्त करण्याचं काम ही भीम आर्मी करत आहे. हेही मला असं वाटतं की एक सकारात्मक हा संकेत आहे चळवळीच्या दृष्टीनं. परंतु ह्या सगळ्या फॅक्ट्स आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे तुमचा सामाजिक हिताचा दृष्टिकोन, बांधिलकी शाबूत असली पाहिजे. सगळे जे विंग तुमचे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या खुल्या पत्रामध्ये राजकीय आघाडीच्या सोबत सामाजिक आघाडी, आर्थिक आघाडी, सांस्कृतिक आघाडी ही कार्यरत राहिली पाहिजे, प्रभावीपणे कार्यरत राहिली पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर त्या अंगानं होणारं काम हे कुंठित झालं आणि त्याच्यामुळं बीएसपीचा जो आलेख आहे, राजकीय आलेख, मागं आला. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी एक प्रयत्न केला. अकोला पॅटर्न उभा करण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना यश आलं. बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं की इथले जे लहान ओबीसी आहेत किंवा अल्पसंख्याक आहेत त्यांना प्रतिनिधित्व किंवा त्यांचं समावेशन बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भारिपच्या आणि बहुजन महासंघाच्या माध्यमातून सुरुवात केलेलं होतं आणि आतमध्ये काही लोक निवडून आले, झाले. परिणाम देण्याचं काम मर्यादित क्षेत्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं आणि चळवळीमध्ये क्षेत्र किती लहान आहे किंवा मोठं आहे याच्यावरून त्या परिवर्तनाच्या चळवळीचं यश ठरतच नाही. उदाहरणार्थ महात्मा फुलेंनी फक्त पुण्यामध्ये चळवळ केली, परंतु आज मितीला महात्मा फुलेंची जी चळवळ आहे संपूर्ण जगामध्ये गेलेली आहे. पुण्याच्या बाहेर महात्मा फुलेंनी चळवळ केलेली नव्हती. आणि म्हणून की किती मोठ्या क्षेत्रामध्ये आम्हाला यश मिळतं किंवा किती छोट्या क्षेत्रामध्ये आम्हाला यश मिळतं यावरून चळवळीचा दर्जा ठरवता येत नाही. महाराष्ट्रामध्ये देखील या पद्धतीची चळवळ सुरुवात झालेली आहे, परंतु तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने पाहिजे तेवढं नाही. एक मोठा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात केला. येता येता सत्ता आली नाही, त्याला अनेक कारण आहेत, त्याची स्वतंत्र चर्चा आपल्याला करता येईल.
मध्ये बदल होत नाही असं नाही, असं मला वाटतं. सर, मला वाटतं की आपल्या शंकेचं समाधान झालं असेल. ओके सर, थँक्यू सर. सर, नेक्स्ट क्वेश्चन माझ्या स्क्रीनवरती आहे. सुलक्षणा पगारे मॅडम यांना एक प्रश्न विचारायचा आहे. सुलक्षणा मॅडम, प्लीज आपला माईक ऑन करून विचारा. Okay, thank you so much, Prashant, for giving me this opportunity to ask the question. जय भीम युवराज सर. जय भीम, जय भीम. बोला मॅडम, बोला. हा सर, माझा एक प्रश्न असा होता की नाही का, म्हणजे आंबेडकरांचा म्हणजे एवढ्या विचारांपैकी एक त्यांचा विचार होता की वन नॅशनल पार्टी अँड वन लीडर. ठीक आहे. मग त्या विचारावरती जर आपण हे केलं तर मग आता सध्याची आपली नॅशनल पार्टी एकच आहे, जी म्हणजे बीएसपी, राईट. मग आता नाही का, आता त्याचं जर कम्पॅरिझन आपण केलं बाकीच्या ज्या छोट्या पार्ट्या आहेत, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आणि मग त्या पार्टी ज्या आहेत त्या पार्टी त्या नॅशनल पार्टी सोबत कोलॅबोरेट करून एकत्र येऊन का ती म्हणजे लढत नाहीये, नाही का. म्हणजे जसं की तुम्ही मगाशी पण बोलला की आपल्याला नाही का जास्त डोक्यांची गरज नाहीये, नाही का, एकत्र येऊन नाही का संघटन करायची गरज आहे, राईट. मग ते तेव्हाच होणार ज्यावेळेस एक छोटा माणूस नाही का, छोट्या म्हणजे नाही का समुद्रामध्येच आपण नदीला पण अक्वायर करू शकतो, राईट. हे असं. तर मग माझा तो प्रश्न होता की म्हणजे का प्रकाश आंबेडकर किंवा का रिपब्लिकन पार्टी नाही का मायावती सोबत नाही का कोलॅबरेशन नाही करत आहे, आणि का फक्त मायावती नाही का जास्तीत जास्त नाही का त्यांचं प्रेझेन्स आहे फक्त युपी मध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांना काय एवढा प्रतिसाद भेटत नाहीये, जे आय मीन ते 2 मुख्यमंत्री पण बनवून झालेले आहेत, का असं होतंय? हा माझा प्रश्न आहे. माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला कदाचित माहित नसेल ताई, परंतु श्रमिक आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर, कांशीरामजी आणि व्ही.पी. सिंगांनी युती केलेली होती आणि महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका देखील लढलेल्या होत्या. अशा पद्धतीची सकारात्मक सुरुवात स्वतःहून आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात सुरुवात केलेली होती. तर हे एक उदाहरण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे की एक पार्टी आणि एक नेता. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की एका पार्टीचा एकच नेता असतो. ओके, संपूर्ण भारतवर्षामध्ये एकच पार्टी आणि त्या पार्टीचा एकच नेता, असं बाबासाहेबांनी कुठं म्हटलेलं माझ्या वाचनात नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे खुलं पत्र लिहिलेलं आहे त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की पार्टीचा एक लीडर असतो, तो जहाजाच्या कॅप्टन प्रमाणे असतो, बाकी मग संघटन असतं, डावपेच असतात, ध्येय आणि धोरणं असतात, वेगवेगळ्या आघाड्या असतात. अशा पद्धतीची संरचना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की मायावती ह्या 2 वेळेस मुख्यमंत्री होत्या, परंतु त्यानंतर सातत्यानं बीएसपीचा अगदी बालेकिल्ल्यात म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये देखील राजकीय सत्तेचा जो आलेख आहे तो खाली येत गेलेला आहे. आणि दुसरा एक त्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की जे एक नियंत्रण पाहिजे नेत्याचं, ते उत्तर प्रदेशाच्या बाहेर जी पार्टी आहे बीएसपी, त्यावरती मला असं वाटतं की बहेंजीचं नियंत्रण नाहीये. त्याचं कारण असं की आपल्याकडे जर बघितलं आज महाराष्ट्रात तर अगदी नामशेष होण्यापर्यंत हा राष्ट्रीय पक्ष गेलेला आहे आणि कुठलाही मुत्सद्दी नेता हा बेरजेचं राजकारण करतो. आपण जर मागच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला जे मतदान मिळालेलं आहे ते जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळालेलं आहे. जवळपास 40-42 लाख मतदान मिळालेलं आहे. मराठवाड्यातून केवळ 13 लाख मतदान मिळालेलं आहे आणि हे फार सकारात्मक चित्र आहे. परंतु माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर मी असं म्हणेन की जर शक्यता निर्माण झाल्या आणि ह्या दोनही पार्ट्या जर एकत्रित येऊ शकल्या तर यायला काही हरकत नाही. सर म्हणजे तुम्ही स्पष्टीकरण सर खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, ठीक आहे. पण सर अजून सुद्धा माझ्या प्रश्नाचं सर समाधान नाही झालं. माझा हाच प्रश्न आहे की नाही का की म्हणजे जरी आपली वंचित आघाडी म्हणा किंवा आरपीआय म्हणा, ठीक आहे, या सगळे म्हणजे ते कोणती अशी थॉट प्रोसेस ते फॉलो करतात जेणेकरून नाही का ते कोलॅबरेशनच्या पुढे म्हणजे जात नाहीये, ठीक आहे. म्हणजे ते त्यांचा असा काय विचार आहे की हो मी सांगतोय ना, तेच सांगतोय. जो बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं खुल्या पत्रामध्ये
की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर अल्पसंख्याक ओबीसी यांची एकमुष्ट बांधणी झाली पाहिजे आणि प्रभावी विरोधी पक्ष आपण दिला पाहिजे. अशा पद्धतीचं एक लिखाण बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या खुल्या पत्रामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि आता मी जे विश्लेषण केलं की अनेक आधार आहेत. आमच्याप्रमाणे जे समदुःखी समूह आहेत त्यांना आमच्यासोबत जोडण्याचे अनेक आधार आहेत. जसं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील किंवा ओबीसी समूह आहे जो त्या तुलनेमध्ये सांप्रदायिक आहे, परंतु काही संतांचं जे तत्वज्ञान आहे ते बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या जवळ जाणार आहे, असे समूह आहेत. तर या सगळ्या समूहाला जोडण्याची एक प्रक्रिया राबवण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं. परंतु इथला जो मुख्य प्रवाही पक्ष काँग्रेस आहे त्या पक्षानं वेगवेगळ्या साधनांचा वापर केला, दमनाचा वापर केला, आमिषाचा वापर केला आणि प्रकाश आंबेडकरांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते निकरानं पुढे जात राहिले. यश अपयश काळ ठरवत असतो, संदर्भ ठरवत असतात, त्याचबरोबर काही वास्तव ठरवत असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण किती ग्राउंड गेन केलं त्याचे निकष खूप वेगवेगळे आहेत. आता तुम्हाला मी महात्मा फुलेंचं उदाहरण सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने त्यांची जी वाटचाल आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरच चाललेली आहे. पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जर समाजवादी विचाराचे पक्ष, जर डाव्या विचाराचे पक्ष, त्यात आणखी बीएसपी सारखे पक्ष, हे सगळे एकत्र येऊन एक मोठी आघाडी जर तयार होत असेल तर ती झाली पाहिजे आणि या पद्धतीनं बहुजनांचं सत्ताकरण झालं पाहिजे असं माझं मत आहे. राईट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. थँक्यू सर. सर माझ्या स्क्रीनवरती ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांचं नेक्स्ट नाव आहे मिस्टर भीमराव रायबोळे सर. रायबोळे सर. मामाश्री आहेत आमचे. हा बोला मामा, बोला. हो सर, विचारा प्रश्न. हॅलो. हा बोला बोला मामा बोला. मला सर असं विचारायचंय की जी एल्गार परिषदेत 2018ला झाली आणि त्या परिषदेनंतर आपल्यातले जे परिवर्तनवादी विचारवंत आहेत आणि परिवर्तनवादी विचारवंत यांना दडपून टाकण्याचं सध्या ह्या सांस्कृतिक जो राष्ट्रवादी लोक आहेत ते काम करत आहेत. दुसरं असं की आंबेडकरवादी जी चळवळ आहे तिला नक्षलवादी ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे. तर मला वाटतं की आपल्यातून जे पुढे येणारं जे नेतृत्व आहे ते ह्या मला जेलमध्ये टाकतील किंवा मला दडपून टाकतील याचा विचार करून ते पुढे येऊ शकेल किंवा नाही, आणि त्याचा त्या चळवळीवर काय परिणाम होईल असं मला विचारायचंय. फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. एक मुद्दा मला इथं फोकस करावासा वाटतो. सिस्टीमच्या दृष्टीने जे गुन्हेगार असतात ते वास्तवात गुन्हेगार असतीलच असं नाही. भगतसिंगाचं उदाहरण सांगितलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी भगतसिंगांना फाशी झाल्याच्या नंतर जनतेमधून एक लेख लिहिलेला होता आणि त्याची पार्श्वभूमी विशद केलेली होती बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यावेळेस इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचं सरकार होतं. गांधी आयर्विन करार नुकताच झालेला होता आणि मग गांधी आयर्विन करारानुसार गांधीजींची सुटका झालेली होती आणि इंग्लंडमध्ये मजूर पक्ष अल्पमतात सत्तेमध्ये होता. या इश्यूचं राजकारण इंग्लंडमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीने केलं, हुजूर पक्षाने केलं की गांधी आयर्विन करारामुळं जगभरामध्ये ब्रिटिशांची नाचक्की झाली असा इश्यू त्याला राष्ट्रवादी जोड देऊन उपस्थित केला हुजूर पक्षानं आणि लोकांमध्ये असंतोष पसरवण्याचं काम आणि मजूर पक्षाचं सरकार पाडण्याचं काम हे करू लागले. निवडणुका जवळ आलेल्या होत्या. त्यानंतर जर भगतसिंगांची फाशी जर माफ केली असती तर परत हा इश्यू गंभीर करून मजूर पक्षाचं सरकार इंग्लंडमध्ये उलथवून टाकलं असतं. या शक्यतेमुळे इथं भारतामध्ये भगतसिंगांना फाशी झाली हे विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे व्यवस्था ज्यांच्या हातामध्ये असते ते ठरवत असतात गुन्हेगार. हा एक मुद्दा यामधून समोर येतो. व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणारे किंवा व्यवस्थेशी दोन हात करणारे
जे लोक असतात त्यांना कसं ट्रॅप करायचं याचं सातत्यपूर्ण काम सिस्टीम करत असते. तुम्ही भारतामध्ये जर बघितलं तर ब्रिटिश ज्यावेळेस सत्तेमध्ये होते तर ज्यांना कुणाला फाशी झाली ते सगळे लोक भारतीय होते, त्यामध्ये ब्रिटिश लोक नव्हतेच मुळे. किंवा ब्रिटिशांच्या नंतर आजतागायत ज्यांच्यावर कॅपिटल पनिशमेंटचा प्रयोग झाला ते लोक जर पाहिले तर सिस्टीम मधील ते सगळे तळाचे लोक आहेत. त्याच्यामध्ये आदिवासी असतील, त्याच्यामध्ये एससी असतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान असतील, अशा लोकांना फाशी झालेली आहे. म्हणजे कशा पद्धतीने सिस्टीम ऑपरेट करते. एकच गुन्हा खैरलांजीचं जे प्रकरण आहे बलात्काराचं आणि हत्येचं, आजतागायत लोंबकळत आहे. प्रकरणामध्ये शूट आउट करून टाकण्यात आलं, एन्काउंटर करून टाकण्यात आलं गुन्हेगारांचं. यातली तफावत जर आपण बघितली तर सिस्टीम कुणाच्या बाजूने उभी राहते आणि कुणाला गुन्हेगार ठरवते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणून एल्गार परिषदेच्या माध्यमातून भिडे आणि एकबोटेचं जे पाप आहे ते पाप लपवण्यासाठी एक नॉन इश्यू पुढे आणण्याची आवश्यकता हिंदुत्ववाद्यांना होती आणि तो नॉन इश्यू त्यांनी पुढे आणला आणि त्याभोवती लोकांचं जे लक्ष आहे ते केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. कुणाचा तरी बळी देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्याचा एक भाग म्हणून इथले जे विचारवंत होते त्यांना शहरी नक्षलवादी या फसव्या संकल्पनेखाली, या कझम्पशन खाली त्यांना अटक करण्यात आली आणि त्याच्यावर अत्याचार चालवलेले आहेत. आंबेडकरवाद्यांनी कुठली भूमिका घ्यायची हे यातून स्पष्ट होतं. मला असं वाटतं की या सगळ्यांच्या पाठीशी आंबेडकरवाद्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 1950 ते 1956 बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण जर बघितलं तर देश पातळीवरती समाजवादी, कम्युनिस्ट आणि इतर लोकशाही पुरोगामी जे पक्ष आणि ज्या संघटना होत्या त्यांची एकत्रित मूठ बांधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 1952च्या इलेक्शनमध्ये शेका पक्षाशी बाबासाहेब आंबेडकरांनी युती केलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं समविचारी धागा सांधणारे जे कुठले संघटना आणि पक्ष आहेत त्यांची उपेक्षा न करता संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभा टाकणं हे आंबेडकरी चळवळीचा बहुजन नेतृत्वाचं कर्तव्य आहे. उत्तर मी दिलेलं आहे. जवळपास माझं उत्तर संपलेलं आहे. काही राहून गेले का मामा? मामाश्री काही राहून गेले? आणखी काय अपेक्षित आहे तुम्हाला? उत्तर मिळालं? रायबोळे सर, आय थिंक सर ते लॉ आहेत. सर मी नेक्स्ट प्रश्न घेतो. मग नेक्स्ट प्रश्न प्रफुल्ल कुमार सावंत यांना विचारायचा आहे. बोला प्रफुल्लजी, बोला. जय भीम सर. जय भीम, बोला ना. हा सर, पहिल्यांदा व्याख्यानाच्या बाबतीत अतिशय मुद्देसूद आणि संदर्भ संपृक्त असे व्याख्यान झालेलं आहे. एकूण 16 आव्हानं. धन्यवाद. हो, 16 आव्हानं तुम्ही सांगितलेली आहेत. सर मला एक प्रश्न, माझे एकूण 5 प्रश्न आहेत, मी एका पाठोपाठ एक विचारतो, कृपया चालतील का? हरकत एकत्रित विचारता येतील का? बरं ठीक आहे, सांगा. हा बरं, एकत्रित विचारतोय. पहिला प्रश्न आहे सर, राजकीय प्रशिक्षणासाठी संघटनेपेक्षा अकादमिक संस्थेची आवश्यकता या काळात अधिक आहे असं आपल्याला वाटतंय का? दुसरा प्रश्न आहे की काही नेतृत्वाचा जो बौद्धिक तोकडेपणा आपण म्हणूया आणि काहींचं अतिशय बौद्धिक मोठं सामर्थ्य, हे ध्रुवात्मकीकरण जे झालेलं आहे ते कदाचित काही जनतेला काही वेळेला पेलवत नाही, त्यामुळेच असं काय फ्रॅगमेंटेशन होतंय का? हा एक प्रश्न. तिसरा प्रश्न आहे की लोकसंग्रह जो लागतो राजकारणासाठी, आपल्याकडे सुदैवाने लोकनेते आहेत आपल्या समाजामध्ये. बाळासाहेब आंबेडकर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. परंतु ती एक कॅटेगरी जेव्हा आपण करतो, तुम्ही सांगितलं की सांस्कृतिक त्यांच्या ओळखीने आपण इतर समाजांना आपल्यात एकत्र घेतलं पाहिजे. पण सर जातीअंत हे हा निकष आपण लावू शकतो का इथे लोकसंग्रहासाठी? जातीअंत करून हा निकष लावू शकतो का? हा एक प्रश्न आहे. आणि पुढचा प्रश्न, ज्या काही स्थानिक पातळीवरती काम करणाऱ्या संस्था आहेत ज्यांचं स्वरूप केवळ धार्मिक विधी याच्या पुढे गेलेलं नाहीये, नाव घेऊन सांगायचं तर बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा ह्यांना राजकीय प्रशिक्षणाची केंद्र बनवणं हे आज आवश्यक वाटतंय का आपल्याला? असे माझे काही प्रश्न आहेत.
धन्यवाद तर सर. आपण आता एक एक घेऊ आपण आणि त्याचं थोडक्यात उत्तर देईन मी. सांग, पहिला प्रश्न घ्या. हा, राजकीय प्रशिक्षणासाठी हा. संघटनेपेक्षा अकादमिक संस्थेची, अकॅडमिक हम्म. इन्स्टिट्यूशन असं मला म्हणायचंय, हो हो हो. याची आवश्यकता वाटते का आपल्याला, जे बाबासाहेबांनी एक प्रयोग केला होता तसा? बरोबर आहे, आवश्यकता आहे. परंतु या ज्या संस्था अशा स्वरूपाच्या आहेत याच्याविषयी एक 2-3 खबरदाऱ्या आपण घ्यायला हव्यात, की या सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली असता कामा नये, नंबर 1. नंबर 2, ज्यावेळेस ह्या चर्चा करतील त्यावेळेस राजकीय परिवर्तनाचा संदर्भ किंवा एक उद्दिष्ट त्यांच्या कृती कार्यक्रमामध्ये आणि चर्चांमध्ये असला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, की फक्त सुशिक्षित म्हणजे बुद्धिवादी हे गणित आपण कुठंतरी बदललं पाहिजे. सुशिक्षिताच्या सोबत जे अनुभवातून शहाणपणा येतो, मी नेहमी वामनदादा कर्डकांचं आणि कांशीरामजीचं उदाहरण देतो, की कांशीरामजीच्या भाषणामध्ये फार तर 1-2 बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातील संदर्भ येत होते. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स आणि एनिहिलेशन ऑफ द कास्ट, या दोन बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा वारंवार उल्लेख यायचा. या व्यतिरिक्त कुठल्या ग्रंथाचा उल्लेख येत नव्हता. किंवा वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा चरित्रात्मक अभ्यास करून एवढं मोठं लिखाण केलं आणि मोठी चळवळ मोठ्या प्रमाणात मोबिलाइज करण्याचं काम, फोस्टर करण्याचं काम वामनदादांनी केलेलं आहे. माझा मुद्दा असा आहे की अनेक वेळा असं होतं की काही लोकांना कमी वाचून बऱ्याच गोष्टी समजतात अनुभवातून, अनेक वेळा काही लोकांचं वाचनासाठी फक्त वाचन होतं. तर हाही स्वाभाविक भेद आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि अनुभवातून जी समज येते आणि बौद्धिक जो व्यवहार आहे त्याच्यातनं जी एक समज येते, या दोन्ही गोष्टीची सांगड घालून आम्हाला बौद्धिक कार्यक्रम द्यायला हवा असं मला वाटतं. दुसरा प्रश्न विचारा, समाधान झालं असेल तर. हो हो हो. सर, आपल्या नेतृत्वामध्ये जो एक बौद्धिक ध्रुवीकरण तयार झालेलं आहे, म्हणजे एकीकडे फारच तोकडेपणा आहे आणि दुसरीकडे प्रचंड बौद्धिक सामर्थ्य आहे, तर त्याच्यामध्ये काही असं जनतेचं फ्रॅगमेंटेशन झालंय, हा एक मुद्दा तुम्हाला वाटतो का, की बाबा जास्तच म्हणजे? बरोबर आहे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक मुद्दा की सिस्टीमला एक डमी आवश्यकच असतो. ज्यांना परिवर्तन करायचंय त्या परिवर्तनवाद्याचा नेता म्हणून सिस्टीमला एक डमी पात्र आवश्यक असतं. आणि म्हणून कोणी तयार जरी नसलं तरी त्याला तयार केलं जातं. जसं की शिवसेनेने असं सांगितलं मागं एकदा की आम्हाला दलित नेत्यांची गरज नाही, आम्ही दलित जनतेला हाक देणार आहोत. आणि मग असे काही डोके उभा करून आमच्या सोबत निळा झेंडा आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझा मुद्दा असा आहे की मूलगामी राजकारण करणाऱ्याला पर्याय देण्यासाठी सिस्टीम एक बुजगावणं उभा करत असते आणि म्हणून याच्यात सातत्य राहणार आहे, हे असं होत जाणार आहे. परंतु लोकजागृती प्रबोधनामधून आणि लोकांची राजकीय समज ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस समाज हिताचं प्रामाणिक आणि बांधिलकी बाळगणारं राजकारण जो नेता करेल त्या नेत्याच्या पाठीशी जनता जाईल आणि परिवर्तनाचं राजकारण सुरुवात होईल असं मला वाटतं. पुढचा सर तिसरा प्रश्न आहे की राजकारणासाठी जो आपल्याला म्हणजे बहुजन नेतृत्वाने जी समस्या त्याच्या समोर आहे की लोकसंग्रहाची, अनेक जाती समूहांना एकत्र करून त्यांच्या सांस्कृतिक ओळखे बरोबरच, पण सर जाती अंत हा निकष आपण लावून लोकसंग्रह करणं हे बहुजन नेतृत्वाला सध्या शक्य आहे का? कसं असते, राजकीय प्रगतीचे काही टप्पे असतात. अगोदर मी तुम्हाला सांगितलं की आज मितीला संत परंपरा आणि बुद्धाचं तत्वज्ञान हे विरोधाभासी होऊन बसलेले आहेत. परंतु तुम्ही जर पाहिलं पूर्ण इतिहास जर लक्षात घेतला तर तुमच्या असं ध्यानामध्ये येईल की ज्यावेळेस बौद्ध धर्म हा नामशेष होत गेला त्यावेळेस काही लोकांनी वेशांतरामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान पाळण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. आणि बुद्धाचं तत्वज्ञान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मग अनेक संत हे पंढरीच्या पांडुरंगाला बुद्ध म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीचे हे जे सांस्कृतिक दुवे आहेत याचा योग्य अन्वय अर्थ लावावा लागेल आणि लोकांमध्ये एकी घडवावी लागेल, वेगवेगळ्या समूहांना जोडावं लागेल. अशा पद्धतीनं संख्या या मूलगामी प्रक्रियेमधून संख्या वाढवावी लागेल. त्याच्याशिवाय परिवर्तनाचं राजकारण होणारच नाही. हा एक भाग. आणि मग
टप्प्याटप्प्यानं तुम्हाला जाती अंताकडे जावं लागेल, कारण जाती अंत हे तर अंतिम ध्येय आहे आणि अतिशय महत्वाचं ध्येय आहे. ते शाबूत ठेवून पावलं उचलावी लागतील आणि अशा पद्धतीनं संघटन बांधून राजकारणामध्ये यश प्राप्त करावं लागेल. म्हणजे आपण राजकीय चळवळ ही जाती अंताचं एक मार्ग ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय म्हणजे? हो, नक्कीच. जी जी, थँक्यू व्हेरी मच. आणि शेवटचा प्रश्न सर, की ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काही संस्था आहेत धार्मिक कार्य करणाऱ्या, फक्त त्यांनी राजकीय त्यांचं एक त्यांनी स्वतःहून राजकीय प्रशिक्षण केंद्र बनणं आवश्यक आहे का सध्या? नाही, त्यांना राजकीय भूमिका असावी, परंतु त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात असण्याचं काही कारणच नाही. आणि असतील तर संस्था घेऊन असण्याचं कारण नाही, व्यक्तिगत पातळीवर ते असू शकतात. धम्माचं काम करणारा माणूस, त्याला राजकारणामध्ये रस असेल तर एखाद्या वेळेस निवडणूक तो लढवू शकतो, परंतु त्याचा फोकस जो आहे तो धम्माच्या प्रचार प्रसारावर असला पाहिजे. अच्छा, थँक्यू सर, खूप छान उत्तर दिली, थँक्यू. थँक्यू सर. सर, एक शेवटचा प्रश्न आता आहे माझ्या स्क्रीनवरती. तुषार शेलार सर यांचं इथे मला हँड रेज आहे, तर मी तुषार शेलार सरांना रिक्वेस्ट करतो त्यांचा प्रश्न विचारावा. हो सर. तुषार सर, तुमच्याकडे काही प्रश्न आहे का? तुषार शेलार सर. प्रशांत सर. तुषार सर. प्रशांत सर. बोला. कोण बोलतोय? हॅलो. मला वाटतं तुषार शेलारांकडे काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर आपण दुसरे कोण आता आहे, आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे आहे? प्रशांत सर. हॅलो. हो सर. कोण बोलतोय सर? नाव सांगा प्लीज. मी बोलतोय, अनिल साबळे बोलतोय. हो सर, विचारा. प्रश्न आहे का? धसवाडी सर, जय भीम. जय भीम, बोला ना. मी तुमच्या समोर काही परिस्थिती ठेवून तुम्हाला काही प्रश्न विचारतो, ज्या गोष्टींची वाच्यता व्हायला हवी. थोडक्यात प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आपल्याकडे म्हणजे बौद्ध समाज जो आहे, बाबासाहेबांनी 1956 मध्ये पूर्वाश्रमीच्या महारांना मध्यमार्ग दिला, भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेऊन मध्यमार्ग दिला. आणि एकंदरीत आपल्याला असं दिसतं की दलितांमध्ये बौद्ध जे आहेत त्यांच्याकडे प्रचंड अशी एक म्हणजे वैचारिक शक्ती आहे, वैचारिक स्फुल्लिंग आहे. होय. आणि काही दलित असे असतात की ते थोडेसे वैचारिक दृष्ट्या कुठेतरी कमी पडतात. मला असं वाटतं की ह्याचा वापर डाव्या चळवळींनी करून घेतलेला आहे, की जेणेकरून दलितांना कसं फोडायचं, एकमेकांपासून कसं फोडायचं. तर तुम्हाला काय वाटतं, डाव्या चळवळींनी दलित किंवा आंबेडकरवादी चळवळ नेहमी फोडली? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? खरं तर आणखी काही प्रश्न आहेत, पण तुम्हाला थोडं पण मी काय का ना, डाव्या चळवळीनं आंबेडकरवादी चळवळ फोडली हे एक वास्तव झालं, परंतु आंबेडकरवाद्यांनी आंबेडकरवादी चळवळ फोडली ना. अनेक स्वतःला दलित म्हणवणारे किंवा बहुजन म्हणवणारे, बौद्ध म्हणवणारे अनेक नेते आहेत ना, त्यांनी फुटी पाडलेल्याच आहेत. तर ही चालणारी प्रक्रिया आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की डाव्यांनी आदिवासी समूहामध्ये मोठं केडर उभा केलेलं. आंबेडकरवाद्याच्या तुलनेमध्ये त्यांचं आणि आरएसएसचं केडर मोठं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जिथं अवकाश आहे तो अवकाश भरून काढण्याचं काम ही मंडळी करते आहे, ते त्यांचं काम करत आहेत. हा एक भाग. आणि काँग्रेस किंवा बीजेपीच्या तुलनेमध्ये काँग्रेसच्या कच्चेपी लागून एखादं मंत्रीपद मिळवण्यापेक्षा किंवा बीजेपीच्या कच्चेपी लागून एखादी समिती मिळवण्यापेक्षा डाव्यांसोबत जर व्यापक राजकारण करण्यासाठी जर हात मिळवणे होत असेल तर त्यामध्ये वावगं काहीच नाही. मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय चळवळ करत असताना मोठा आर्थिक कार्यक्रम दिला आणि देश पातळीवरती समाजवादी, डावे आणि लोकशाही पुरोगामी पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात बाबासाहेब आंबेडकरांनी केला. शेकापच्या सोबत बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 मध्ये युती करून निवडणुका लढवल्या. अशा अनेक उदाहरण देता येतील.
किंवा बाबासाहेबांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांनी ज्यावेळेस भूमिहीनाचं मोठं आंदोलन केलं त्यावेळेस कम्युनिस्ट विचाराचे क्रांतिसिंह नाना पाटील हे हातात हात घालून सोबत होते, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून नकारात्मक मांडणी होण्याऐवजी सकारात्मक पर्याय देऊन कशा पद्धतीने पुढे जाता येईल आणि आपली ताकद कशी वाढवता येईल याचा आपण करावा किंवा त्याच्यावर भर द्यावा असं मला वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय प्रशांतजी? प्रश्नाचं उत्तर दिलं, मुद्द्याचं उत्तर दिलं. हा बोला. हा, मुद्द्याचं तुम्ही उत्तर दिलं, पण थोडस माझं समाधान झालेलं नाहीये. सांगा ना काय म्हणायचं तुम्हाला. हा, मला म्हणजे ठीक आहे की समजा डाव्यांशी हात मिळवणी करणं ठीक आहे, डाव्यांशी हात मिळवणी करणं ठीक आहे, पण त्यांच्या वैचारिकतेला शरण जाणं कितपत योग्य आहे? आपल्याला असं दिसतं. मी तुम्हाला हा मुद्दा बरोबर आहे, परंतु त्या नेतृत्वाच्या क्षमतेचा तो प्रश्न आहे किंवा जे लोक त्यांच्या पाठीशी जात आहेत त्यांच्या क्षमतेचा प्रश्न आहे. हा, याला प्रबोधनाशिवाय आणि आपला रेटा वाढवण्याशिवाय दुसरा काय पर्याय असू. आणि तुम्हाला किमान कार्यक्रमासाठी तुम्हाला ही सगळी मंडळी सोबत घ्यावी लागेल तुम्हाला, कारण तुम्हाला आकड्याचं जे गणित आहे निवडणूक जिंकण्यासाठी ते बांधण्यासाठी कुठला पर्याय आहे? एकतर हिंदुत्ववाद्याच्या सोबत तुम्ही जाऊ शकत नाहीत किंवा सरंजामी आणि भांडवली काँग्रेस सोबतही तुम्ही जाऊ शकत नाहीत. आणि जाऊन आम्ही काय कमावलं काँग्रेसच्या सोबत? आज आमची काय परिस्थिती आहे ही समोरच आहे. मग याला अनुसरून माझा एक छोटासा प्रश्न आहे. हा बोला. याला अनुसरून माझा एक छोटासा प्रश्न आहे की आपल्या चळवळी काही क्षेत्रामध्ये कमी पडल्यासारख्या दिसतात का? म्हणजे जसं मी धम्म पर्यटन केलं होतं 2012 मध्ये, तर तिथे मी जिथे सिद्धार्थाने तप केलं त्या डोंगर मी गेलो होतो आणि तिथे मी असं बघितलं की सिद्धार्थाच्या बाजूला एक देवी आणून बसवलेली आहे, तिला साडी नेसवलेली आहे आणि तिथला पुजारी असं सांगतो की आधी ही देवी इथे होती, नंतर सिद्धार्थ इथे आला. म्हणजे या पद्धतीने आपलं जे एक वैचारिक आपला तो इतिहास जो दडपला गेलेला आहे, बौद्ध धर्माचा जो इतिहास दडपला गेलेला आहे, आजही बुद्ध गयेचं जे विहार आहे ते आपल्या ताब्यात नाहीये. तर अशा प्रकारे जो इतिहास दडपला गेलेला आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या माध्यमातून सुद्धा तेच सांगता येईल आपल्याला की हा इतिहास दडपला गेलेला आहे, तर तो पोहोचवला गेलेला नाहीये दलितांपर्यंत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये जी चळवळ सुरू असायला पाहिजे, जशी RSS ची सुरू आहे तशी आपली सगळ्या क्षेत्रामध्ये सुरू नाहीये, असं काय तुम्हाला वाटतं का? आता मी काय म्हणतो माहिती आहे का, हे जे सगळे मुद्दे तुम्ही सांगितले ना, या मुद्द्यांचा वापर आपल्यापासून लोक तोडण्यासाठी होऊ शकतो आणि आपल्याशी लोक जोडण्यासाठी होऊ शकतो. आपली स्वायत्तता, आपला स्वयंभूपणा सांस्कृतिक जो आहे तो कायम ठेवून आपल्याला लोक जोडता येतात आणि हळूहळू प्रबोधनाच्या माध्यमातून हे जे उपप्रश्न जे आहेत ते मिटवता येतात. परंतु एक जो मोठा परिवर्तनाचा प्रश्न आहे त्याच्यावर आमचं फोकस असलं पाहिजे आणि त्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची जुळवणूक करण्यासाठी आपली मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आपण खर्ची घातली पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. हो सर, हो सर. आता सर आपण एक कन्क्लूड करूया. मी कन्क्लूड करायच्या आधी सर थँक्यू सर, तुम्ही एकदम म्हणजे डिटेलमध्ये जाऊन एकदम सोप्या याच्यामध्ये लँग्वेजमध्ये तुम्ही फार आज एक्सप्लेन केलं आणि सर्वांचे प्रश्न देखील खूप सुंदररीत्या तुम्ही उत्तर दिले. तर मी आता रिक्वेस्ट करेल आजचे आमचे संदीप भांगरे सर यांना रिक्वेस्ट करेल की प्लीज आज आपले जे स्पीकर आहेत, गेस्ट स्पीकर प्राध्यापक युवराजजी धसवाडेकर सर यांचं मनपूर्वक आभार मानावे म्हणून. संदीप सर. सर्वांना आज मुम युनि स्कूल ऑफ थॉटच्या वतीने 11वं लेक्चर आपण आज आयोजित केलं होतं आणि सदर व्याख्यानासाठी आदरणीय युवराज धसवाडीकर सर हे आम्हाला आज लाभलेले आहेत. सरांचा विषय फार व्यापक होता आणि असं व्यापक विषय असताना असं बहुतेक वेळा कळतं की एखादा विषयाचा भाग राहून जातो, परंतु आज एक सर्वांगीण व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळालं. सरांनी हे जे व्याख्यान दिलेलं आहे
ते सर्व भागांना म्हणजे त्यांनी स्पर्श करून सगळ्या भागातले निवडक मुद्दे आणि अत्यंत समर्पक पद्धतीने आपल्या समोर मांडलेले आहेत. मी मुम युनी स्कूल ऑफ थॉटच्या वतीने सरांचे मी आभार मानत आहेत. सर, आपण आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केलात, त्यामुळे आम्ही तुमचे फार आभारी आहोत. आणि आपली अशीच मदत आम्हाला होऊ देत जा. आम्हाला तुमची नेहमीच नक्की गायडन्स, नक्की नक्की तुमचा गायडन्स आम्हाला हवाय. मुम युनिचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत, त्या संदर्भातही आपण आम्हाला नक्कीच मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर आज जमलेले जवळपास 40 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट आज या कार्यक्रमाला लागले आणि जवळपास 9 ते 10 जणांनी प्रश्न विचारून जवळपास 12 प्रश्न आज आपण घेतलेले आहेत. 3 वेळा आपल्याला लॉग इन करावं लागलं. असा हा समर्पक कार्यक्रम नक्कीच सर्वांना आवडला असेल अशी माझी आशा आहे. आणि पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपंटचे तसेच आजचे आपले वक्ते प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर यांचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जय भीम.